की आपले उमेदवार 30 नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि 31 मैथिलीताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्याने विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे। इथं चूक चालणार नाही, चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही हे तुम्हाला सांगतो, चूक चालणार नाही बिलकुल। आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही हे मला निश्चितपणे खात्री वाटते। त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो। स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर ही संकल्पना राबवणाऱ्या लोकप्रिय नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांना विनंती आहे, ताई आपण मनोगत व्यक्त करावं। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दुर्गाताई तांबे यांचं। संगमनेर नगर परिषदेच्या 2025च्या निवडणुकीच्या या संगमनेर सेवा समितीच्या संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे या टीमला मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयाताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आमचे सर्व माजी नगराध्यक्ष, अनुभवी टीम या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे सर्व उमेदवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सभेच्या निमित्ताने खरं तर मला खूप सांगावंसं वाटतं, परंतु आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे। संगमनेर नगर परिषदेची 18 वर्षापूर्वीची जी निवडणूक होती त्यामध्ये नागरिकांनीच माझं नाव घेतलं, कारण मी दंडकारण्य अभियान हे अभियान राबवत होते। सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात दादा यांनी सुरू केलेलं 2006चं जे दंडकारण्य अभियान होतं, ज्यामध्ये 1 कोटी झाडं लावण्याचा जो संकल्प केलेला होता त्याचा प्रकल्प प्रमुख मला केलेलं होतं। आणि बचत गटांचं मोठं जाळं मी संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यामध्ये निर्माण केलेलं होतं। माहीत नाही, परंतु परमेश्वराने हे सगळं काम माझ्याकडनं घेत असतानाच माझ्या नावाचं नगराध्यक्ष पदासाठी माझं नाव त्या ठिकाणी आलं आणि आमची संपूर्ण टीम त्या निवडणुकीला उभी राहिली। मी निवडून आले। खरं तर मी एक गृहिणी होते। डॉक्टर सुधीर तांबे हे ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले त्यावेळेस 47 की 48 नगरसेवक होते आणि मी फक्त आलेल्या नगरसेवकांचं स्वागत करण्याचं काम करायचे किंवा कुठल्या मीटिंगला वगैरे नसायचे, परंतु त्यांचं काम बघत होते। डॉक्टर तांबे हे एक उत्तम प्रकारचे सर्जन आहेत आणि आपण बघत असतो, सर्जन खराब झालेला भाग काढून टाकतो आणि त्याला शिवून टाकतो आणि चांगला भाग तयार करतो। त्याच प्रकारे डॉक्टर सुधीर तांबे 91 साली नगराध्यक्ष झाले। ते स्वभावाने कोमल असले तरी फार कडक शिस्तीचे आहे। दिलीप भाऊनी बाकीचं काही सांगितलं नाही, विश्वाचं भाषण झालं नाही, परंतु अतिशय इसाक बाईंनी पण सांगितलं नाही, पण ते कडक स्वभावाचे आहे। त्यांना सगळं काही खरं लागतं, खोटं त्यांना चालत नाही आणि त्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा पुष्कळ खुर्च्या उचलण्याचा कार्यक्रम व्हायचा आणि इतकं शिस्त त्या ठिकाणी लागली। नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना त्या काळामध्ये गाडी होती, त्या गाडीमध्ये ते बसले नाही। त्यांनी सांगितलं इथून पुढच्या नगराध्यक्षांनी स्वतःची गाडी वापरायची, नगरपालिका गाडी देणार नाही। त्या गाडीचा त्यांनी तातडीने लिलाव करून टाकला आणि अशा प्रकारचं 5 वर्ष उत्तम काम करून जो खराब भाग होता तो सगळा भाग त्यांनी सर्जरी करून साफ केला आणि नंतर आमच्या सर्वांच्या ताब्यामध्ये ती नगर परिषद दिली। पण बऱ्याच वर्षांनी मला तर कधी वाटलं नव्हतं मी नगराध्यक्ष होईल। ताईंना 2 मिनिटाकरता थांबवतोय, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, संगमनेर तालुक्याचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। संगमनेर सेवा समितीच्या वतीनं, संगमनेरकरांच्या वतीनं महाराष्ट्राचे लाडके नेते यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार, सुसंस्कृत नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण स्वागत करूया। आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, त्यांच्या आगमनाची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती, ते लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं सभेसाठी आगमन होत आहे। संगमनेर शहरवासियांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे।
लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. संगमनेर तालुक्याची शान, आपल्या सगळ्यांची अस्मिता, महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय ताई. मला संगमनेर शहराचं नगराध्यक्ष करण्यात आलं आणि माझ्या नगरसेवक बंधूंचा मला अतिशय सहकार्य असायचं. संपूर्ण पाठिंबा जे सर्वजण आहेत त्यांचा असायचा. हे काम करणं त्यामुळं मला अतिशय सोपं गेलं. माझे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात दादा यांनी प्रचारामध्ये हे संगमनेर शहर ग्रीन सिटी, क्लीन सिटी आणि गार्डन सिटी होईल असं सांगितलं आणि तेवढंच मी धरून आजपर्यंत ग्रीन सिटी, क्लीन सिटी आणि गार्डन सिटी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझे बंधू थोरात साहेब यांचं मार्गदर्शन मला लाभलं. परंतु थोरात साहेब असो, डॉक्टर सुधीर तांबे असो, सत्यजित तांबे असो, डॉक्टर हर्षल तांबे असो, यांनी कुणीही मला नगर परिषदेमध्ये काम करताना कुठलाही हस्तक्षेप केला नाही. मला पूर्ण स्वातंत्र्य मीटिंग घेणं असो, विषय घेणं असो, निर्णय घेणं असो यामध्ये दिलं. माझ्या मनामधल्या अनेक संकल्पना मी त्यामध्ये मांडल्या गेल्या. त्यांना आपण चांगल्या प्रकारचं मूर्त रूप दिलं आणि अशा प्रकारे मला पूर्ण स्वातंत्र्य देऊन यामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळं मी एवढं काम करू शकले. इथून पुढेही माझं मार्गदर्शन डॉक्टर मैथिली तांबे यांना निश्चितपणे असेल. डॉक्टर मैथिली ही डॉक्टर आहे, त्याचप्रमाणे तिचं अनेक भाषांवर प्रभुत्व आहे, हुशार आहे, सगळ्यात हुशार आहे आणि माझ्यासारखीच स्वभावाने आहे. जरा तयार झालेली आहे, तिच्या माझ्या याच्यामध्ये ती तयार झालेली आहे. निश्चितपणे ते आपलं पुढचंही कार्यकाळ अतिशय उत्तम प्रकारचा सांभाळेल आणि आपली नगर परिषद आणि आपलं संगमनेर शहर खूप चांगल्या प्रकारे सांभाळेल असा मला विश्वास आहे. माझे सर्व जे नवीन नगरसेवक होणार आहे, नगरसेविका होणार आहे, त्यांची निवड अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि तेही अतिशय उत्तम प्रकारचं काम आपल्या समाजाचं करतील. मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपण सिंह चिन्हावर आपण बटन दाबून सर्वांना विजयी करावं अशी विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांना विनंती आहे, साहेब आपण मार्गदर्शन करावं. डॉक्टर तांबे साहेबांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. सर्व संगमनेरकरांना नमस्कार. मित्रांनो, 2 तारखेला संगमनेर नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि राज्याचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण संगमनेर सेवा समिती या मंडळातर्फे लढवत आहोत. सिंह ही आपली निशाणी आहे. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात या संगमनेर शहरामध्ये 2091ला झाली. बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सर्वांना एक जबाबदारी दिली की या संगमनेर शहराला आपल्याला एक चांगलं शहर बनवायचं आहे आणि 2091 माझ्याबरोबर सर्व इथे एक 1991 खूप दूर आहे. दिलीपराव होते, सर्व होते. आणि खरं आहे की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझी प्रॅक्टिसही चांगली होती, बरी होती. परंतु तिथून उठून मी थेट नगरपालिकेच्या खुर्चीवर जाऊन बसलो. माझा खरा विरोध होता. मी म्हणलं मला नको, परंतु माझे मित्र डॉक्टर रसाळ आणि डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी मला आग्रह केला की आपण म्हणतो की चांगले लोक राजकारणात आले पाहिजे आणि मग आपण जर गेलो नाही तर मग ह्या म्हणण्याला काय अर्थ असतो. त्याप्रमाणे मी ती जबाबदारी घेतली. खूप वाईट अवस्था होती नगरपालिकेची. इसाक बाईंनी सांगितलं
त्यांनी राजकीय अवस्था सांगितली. मी पाहिलं की पहिल्याच दिवशी माझ्यापुढे इलेक्ट्रिक बिल थकलं, त्याची फाईल आली की आपल्याला इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे आणि त्यासाठी पैसे नाही आहेत. आम्ही इकडून तिकडून काहीतरी करून ते विजेचं बिल भरलं, कारण वीज तोडले जाण्याची भीती होती. त्यानंतर खरं म्हणजे त्यावेळेस एवढे काही सरकार मदत करत नव्हती, कुठल्या प्रकारची निधी नव्हती, परंतु आम्ही खूप काटकसरीने काम केलं. जकात होती, जकातीसाठी रात्री बेरात्री 2-2 वाजता जाऊन आम्ही जकात नाक्यावर थांबायचो. आणि मग हळूहळू आम्ही नगरपालिकेची स्थिती चांगली केली. त्यावेळेस मी अतिशय काटकसर करून आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 40 लाख रुपयाचे दरवर्षी नगरपालिकेच्या फंडातून त्यावेळेस विकास कामं करत होतो. सर्व रस्ते आम्ही केले, खूप काटकसर केली. रस्ता करत असताना आम्ही ग्राउटिंग, सेमी ग्राउटिंग असा जो एक प्रकार असतो त्याचा वापर केला. त्याच्यातून खूप कमी पैशामध्ये आम्ही त्या सर्व गोष्टी केल्या. पाण्याची खूप टंचाई होती. नगरसेवकाचं एकच काम की आपल्या टँकर आपल्या वॉर्डमध्ये घेऊन जायचा. 40 नगरसेवक होते मित्रांनो. त्या 40 नगरसेवकांच्या सर्व आम्ही एकत्रितपणे इतकं चांगल्या पद्धतीने काम करत होतो. 14 माझ्याबरोबर नगरसेविका होत्या. त्या आमच्या सर्व भगिनी अत्यंत भक्कमपणाने माझ्या पाठीशी राहत होत्या. आणि म्हणून इतकी कडक शिस्त आम्ही आणली. पाण्याच्यासाठी भूमिगत बंधारा केला. खरं तर वसंत बंधारा मी सांगितलं पाहिजे की बाळासाहेब थोरातांनी 85 साली आमदार झाल्यानंतर 2 कामं या ठिकाणी अत्यंत मित्रांनो म्हणजे त्यावेळची ऐतिहासिक कामं केली. संगमनेरमधून प्रवरा नदी वाहत होती. संगमनेरच्या प्रवरा नदीचं एक थेंब पाणी उचलण्याची परवानगी आपल्याला नव्हती. ती बाळासाहेब थोरातांनी मिळवून दिली. संगमनेरला आणि अकोल्याला 30% पाणी मिळवून देण्याचा अधिकार बाळासाहेब थोरातांनी दिला. आणि म्हणून मी विचारतो, विरोधक, आता ते विरोधक आहे पण त्यांची ते बालबुद्धीचे विरोधक आहेत, मला सांगा की एवढं मोठं काम त्यांनी केलं, संगमनेरला हे पाण्याचा अधिकार मिळवून दिला, पुढच्या काळात निळवंडे धरण सुद्धा पूर्ण केलं, याच्यापेक्षा मोठं काम काय असू शकतं? आणि वसंत बंधारा सुद्धा साहेबांनी मंजूर केला होता. 10 लाख रुपये त्यावेळेस नगरपालिकेकडे वर्ग केले होते, परंतु त्यावेळेच्या लोकांनी त्या ठिकाणी हा वसंत बंधारा होऊ दिला नाही. मी म्हटलं तर काय करायचं? मग आम्ही भूमिगत बंधारा केला. अवघ्या 1.5 लाख रुपयामध्ये आम्ही भूमिगत बंधारा त्या ठिकाणी पूर्ण केला. संगमनेरच्या नागरिकांना सातत्याने दिवसातून 2दा पाणी आम्ही दिलं. नागरिकांचे हाल होते. सर्वत्र PVC पाईपलाईन होत्या. PVC पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. कुठेही लीक होत होतं. आमचे गोपनी नावाचे पाणी पुरवठा अधिकारी होते. त्यांना काही म्हटलं ते साहेब मस्त मी करतो. आणि कुठली लाईन कुठं जोडत होते ईश्वराला आणि त्यांनाच ठाऊक होतं. मग आम्ही या कठीण परिस्थितीतून वेळ काढला. त्या ठिकाणी भूमिगत बंधारा केला, नागरिकांना पाणी दिलं, लिंक रोड आणले. त्यावेळेस आदरणीय काळेसाहेब होते, त्यांनी 2 कोटी रुपये मला त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून दिले. हे सगळे लिंक रोड दिसतात, पावबाकी रोड असेल किंवा इकडचा हा रोड असेल, हे सगळे बाह्य रस्ते आम्ही तयार केले. शाळेच्या इमारती केल्या, त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र केलं. अशा प्रकारे आम्ही भरपूर कामं त्या ठिकाणी केली. मला सांगितलं पाहिजे की आमचे नगरसेवक त्यावेळेस अतिशय चांगली साथ त्यांनी ठिकाणी दिली. कुठलंही काम असेल, आम्ही ते कामं करत असताना ते स्वतः बाजारात जायचे. कमीत कमी दरामध्ये कशा पद्धतीने त्या गोष्टी मिळतील आणि कमीत कमी दरामध्ये कसं काम होईल. मधुशेठ डोंगरे म्हणजे त्या ठिकाणी डोंगरे साहेब म्हणून आमचे मुरलीशेठ डोंगरे माझ्याबरोबर त्या ठिकाणी काम करत होते. अतिशय काटकसरी जुनी गोष्टी काढायचे. आम्ही म्हणतो काकाही नाही शक्य होणार, त्या जुन्या गोष्टी दुरुस्त करून त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन चालवत होते. इतक्या निस्वार्थी भावनेने आम्ही काम केलं. आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये नियम लावले त्यावेळेस कुणाचं असेल, मी तर माझ्या नातेवाईकांचं त्या ठिकाणी आधी अतिक्रमणं काढून टाकली. त्यामुळे कुणाला बोलायचा अधिकारच राहिला नाही. मी माझ्या जवळच्या लोकांची त्या ठिकाणी जकाती त्या ठिकाणी जप्त केल्या. त्यामुळे कुणाला बोलायचा अधिकारच राहिला नाही. अत्यंत पारदर्शी पद्धतीने. आणि सौ दुर्गा यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला ठराव आमचा होता की नगरपालिकेची गाडी त्या ठिकाणी लिलाव करून टाकायची. आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने काम केलं की एवढ्या कठीण परिस्थितीतून ती नगरपालिका त्या ठिकाणी चांगल्या स्थितीला आम्ही आणली. खूप कामं त्या ठिकाणी केली. आणि पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की मग नंतर दिलीपराव आले, विश्वासराव आले, अरुणराव आले, खूप कामं झाली. मित्रांनो, मी आपल्याला आव्हान देतो की संगमनेर नगर जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी उत्तम स्टेडियम असलेला एखादा तालुका मला दाखवा. विरोधक म्हणतात आम्ही काय केलं? अरे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही? आम्ही काय नाही केलं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. निळवंडे धरणातून पाईपलाईन आणून साहेबांनी असं काम केलं मित्रांनो, पुढच्या अनेक पिढ्यांना पाण्याची प्रश्नच त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे. कोपरगावच्या निवडणुकीमध्ये तिथे पोस्टर लावली जातात,
संगमनेरला जर त्या ठिकाणी चांगलं पाणी मिळतं, 2 वेळेस पाणी मिळतं, तर आम्हाला आपल्या कोपरगावला आपण ते का देऊ शकत नाही, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारायला लागले. मित्रांनो, त्या ठिकाणी सहकाराचा विषय निघाला तर आदरणीय पवार साहेब म्हणतात, जे संगमनेरला जमलं ते इतर कारखान्यांना का जमत नाही, जे संगमनेरला जमलं ते इतर दूध संघांना का जमत नाही. आणि म्हणून आमच्या संगमनेरची उदाहरणं बाहेर दिली जातात आणि तुम्ही विचारतात काय झालं. तुमची एक पद्धत आहे मित्रांनो, या विरोधकांची, खोटं बोलायचं, सतत खोटं बोलायचं. मित्रांनो, या 30 वर्षाच्या काळात म्हणजे 91 ते आतापर्यंत 15 वर्ष त्या ठिकाणी त्यांचं सरकार होतं. काय केलं इथल्या लोकांनी? ते पण नगरसेवक होते ना. आम्ही पाहिलं होतं की माळविंगीवर एक छोटा पूल बांधायचा होता, तो पूल बांधायला सुद्धा ते निधी त्या ठिकाणी आणू शकले नाही. आणि म्हणून हे अत्यंत कर्तव्यशून्य असे विरोधक आहेत. काहीच काम केलं नाही त्यांनी या शहरासाठी. त्यांनी केलेलं एखादं काम त्यांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे दाखवावं. अशा रीतीने मित्रांनो, या संगमनेर नगर परिषदेत मी पुढचं सांगणार नाही. आता तर खूप चांगले हा जो रस्ता आहे आपण बघतोय, एवढा मोठा भव्य रस्ता. तुम्ही जेव्हा संगमनेरहून या ठिकाणी नाशिकहून संगमनेरमध्ये आपण प्रवेश करतो तर आपण एखाद्या मोठ्या शहराचं आलं फिलिंग त्या ठिकाणी येतं. नामदार साहेबांनी याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः बारकाईने लक्ष घातलं. शहराच्या त्या रस्त्याच्या मधलं डिवायडर, त्या डिवायडरमध्ये लावायची झाडी, आम्ही कितीतरी वेळेस सत्यजित साहेब आम्ही कितीतरी वेळेस तो प्लॅन पुन्हा पुन्हा पाहिला. तो प्लॅन या ठिकाणी अंमलात आणला. कोणतं काम आम्ही या ठिकाणी केलेलं नाही. आज आपण बघा की साहेबांनी बायपास केला, नदीवरचे पूल केले. कुठलं काम या ठिकाणी बाकी मला सांगा बरं. एका शहराला आवश्यक असणाऱ्या सगळ्या मूलभूत गोष्टी आम्ही इथे पूर्ण केल्या आहेत. भूमिगत गटार या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. भूमिगत गटारीचं काम या ठिकाणी चालू आहे. उद्यानं झाली. सौ दुर्गाईने 35 उद्यानं केले. सौ दुर्गाईने ओला कचरा सुका कचरा, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हा कन्सेप्ट माहिती सुद्धा नव्हता, त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू केला. घंटागाडी सुरू केली. ओला कचरा सुका कचरा याचं तिने सातत्याने लोकांचं प्रबोधन केलं. आणि आज आपण बघतोय की त्यांचं सरकार असताना, बीजेपीचं सरकार केंद्रात असताना, राज्यात असताना 27 कोटीचे बक्षिसं या नगरपालिकेने मिळवली. आणि ते विचारतात काय केलं. आणि म्हणून हे ढोंगी लोक आहेत मित्रांनो, हे लबाड लोक आहेत. या ढोंगी लोकांवर आणि लबाड लोकांवर विश्वास ठेवू नका. हे संगमनेरचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांच्यापासून आपल्याला संगमनेर वाचवायचं आहे. आणि म्हणून आपण सिंह निशाणी घेतलेली आहे. जंगलात जेव्हा असे बारीक सारीक प्राणी गडबड करायला लागते तेव्हा सिंह बाहेर येत असतो. आणि मग हे चिलट मिलट प्राणी आहे ना, हे घाबरून पळून जातात. तर आता हा आपला शेर आलेला आहे, संगमनेर सेवा समितीचा शेर आलेला आहे. आणि तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो. आम्ही कधी कुणाशी वाईट बोलत नाही. कधी कुणाशी साहेबांचं असेल, आमच्या कुणाचं असेल, अत्यंत नम्रपणे बोलण्याची पद्धत आहे. इथल्या सर्व लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मग सत्यजित तांबेकडे आता निवृत्त या ठिकाणी लिडरशिप दिलेली आहे. सत्यजित तांबे यांनी सर्व लोकांना बरोबर घेतलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षाचे इथे आमचे वंचित आघाडीचे आमचे सर्व मित्र आहेत, सर्व वेगळ्या शिवसेना आहे, अजिज ओहरा आहेत, राष्ट्रवादी आहे, सेना आहे, RPI आहे. एवढंच नाही तर असे नागरिक आहेत, असे सर्व नागरिक आहेत की ज्यांचं संगमनेरवर प्रेम आहे, त्यांना वाटतं की संगमनेर पुढे गेलं पाहिजे, संगमनेर चांगलं झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही पक्षीय अभिनिवेश सुद्धा बाजूला ठेवला आहे. आणि आमचं असं मत आहे की आपल्या संगमनेर शहराची वाढ होत असताना आपण हा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवला पाहिजे. संगमनेरकर म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला आपण गाणं ऐकलं, संगमनेर हे खरोखर आज आपण कुठेही जाऊन तुलना करा, संगमनेर सारखं शहर, इतकं आर्थिक दृष्टीने समृद्ध असलेलं शहर, इतकी जातीय सलोखा असलेलं शहर, इतकी शांतता असलेलं शहर, एक सांस्कृतिक असं कल्चर या शहरामध्ये निर्माण केलंय. ते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही जे केलं ते आम्ही चांगलं केलेलं आहे. एकही भ्रष्टाचाराचा आरोप कुणी आमच्या विरुद्ध करू शकलेला नाहीये. बाळासाहेब थोरातांनी 17.5 वर्ष मंत्री झाले, एकही भ्रष्टाचाराचा आरोप साहेबांवर कुणी केले नाही. आम्ही नगरपालिका चालवली, कुणी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही, करू शकणार नाही. इतक्या पारदर्शी पद्धतीने आम्ही काम त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणून मित्रांनो, मला आपल्याला कळकळीचं आव्हान आहे, आपण संगमनेरकर आहोत. 100 शेरी एक संगमनेरी. या लबाडांना ओळखा, ह्या डोंगी लोकांना ओळखा आणि त्यांना जागा दाखवून द्या त्यांची. मित्रांनो, आपण बघतोय की 1 वर्षामध्ये काय झालंय संगमनेरचं. इथले लोकप्रतिनिधी कधी नेहमी नम्रपणे बोलत होते, कसे बोलतात लोकप्रतिनिधी हे बघा आता चाललेच शेजारून. त्यांना माहिती आहे की इथं सभा चालू आहे, पण एवढी सभ्यता त्यांच्याकडे नाहीये की त्या सभेतनं आपण शांतपणे जावं. हे त्यांचं खरं स्वरूप आहे, हे त्यांचं खरं स्वरूप आहे मित्रांनो.
कशा पद्धतीने नागरिकांशी बोलतात, कशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलतात. आणि किती अधिकारी इथनं त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. व्यापारी लोकांशी कसं बोलतात. आणि म्हणून मित्रांनो, एका वर्षामध्ये जे कल्चर ते संगमनेरचे बिघडवत आहेत ते आपल्याला थांबवायचं आहे. इथे पगडाल सरांनी सांगितलं, हे खरं आहे, सुरसुळाट झालाय. गांजा, अफीम, कशा हे ड्रग्ज, हे खरोखर आहे मित्रांनो. हे बालवयामध्ये जर ह्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्या तर पुढच्या पिढीचं होणार काय. हे नव्हतं संगमनेरमध्ये एक वर्षापूर्वी, कधीच नव्हतं हे आपल्यामध्ये. कारण थोरात साहेब कडक त्या ठिकाणी असायचे. अधिकाऱ्यांना ते सर्व पूर्णतः त्या ठिकाणी जाब त्या ठिकाणी विचारत होते. आता अधिकाऱ्यांना जाब कसा विचारणार हो. कारण जर अधिकाऱ्यांकडनं जर तुम्ही काही अपेक्षा ठेवत असाल तर मग त्यांना जाब कोण विचारण्याची नैतिकता तुमच्यामध्ये आहे का. तुमच्यामध्ये ती नैतिकता नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, अजूनही खूप भाषणं व्हायची आहेत, पण मी आपल्याला एक ग्वाही देऊ इच्छितो. सत्यजित तांबे आणि त्यांची नवीन टीम, जे सर्व आमचे आलेले नगरसेवक आहेत, अतिशय हुशार आहेत. त्यामध्ये अनुभवी लोकसुद्धा आहेत, दिलीप शेठ सारखे, विश्वासरावांसारखे. आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून आपण स्वच्छ, पारदर्शी असा कारभार संगमनेरकरांना देऊ. आणि हे जे संगमनेर आता आपण या ठिकाणी इथपर्यंत आणलेलं आहे ते आपल्याला आणखीन उंच उंच त्या ठिकाणी न्यायचं आहे. आणि म्हणून सत्यजित तांबे यांनी या नागरीकरणाचा अभ्यास केला आहे. एका परदेशी पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला, तो फक्त शहरीकरणाविषयी आहे, त्याविषयी ते सांगतील. आणि मग पुन्हा या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की संगमनेरकरांनो, आपण सर्वांनी जागरूकपणाने मतदान केलं पाहिजे. ढोंगी लोकांना आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व ते निश्चितपणाने कराल अशी माझी खात्री आहे. पुन्हा एकदा या संगमनेरचं राजकारण जर कोणी सांस्कृतिक या ठिकाणी इथली शांतता जर कोणी बिघडत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय संगमनेरचे नागरिक राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपले सर्व 30+1 31 उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे. त्यासाठी उरलेल्या 2 दिवसामध्ये आपल्याला कंबर कसायचे. मित्रांनो, निवडणूक ही नेहमी आव्हान म्हणून आपण स्वीकारायची असते. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून प्रत्येक नागरिकाकडे जाऊन आपली भूमिका त्यांना आपण समजावून सांगावी. आणि सिंहाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपल्या 31 उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. लोकनेते नामदार थोरात साहेब आणि माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे संगमनेर वैभवशाली शहर ठरलेले आहे. आणि या शहराची पुढची वाटचाल संगमनेर 2.0 अंतर्गत घ्यायचे पुढे इथे 2.0 मधून आपण पुढे नेणार आहोत विकासाची वाटचाल. आणि संगमनेरच्या विरोधकांना आपल्या सिंह गर्जनेतून उत्तर देत आहेत आमदार सत्यजित दादा तांबे. उपस्थित संगमनेर सेवा समितीवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने आजपर्यंत कारभार केला ते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचबरोबर दुर्गाताई तांबे, संगमनेरचे 2 वेळा ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं ते ज्येष्ठ नेते दिलीपरावजी पुंड, विश्वासरावजी मुर्तडक, पगडाल सर, डॉक्टर जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, ज्यांनी या सगळ्या संगमनेर सेवा समितीला पाठिंबा देऊन राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या आमच्या आव्हानाला साथ दिली ते वंचित बहुजन आघाडीचे अजितजी वोरा, शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू कानकाटे, अशोक सातपुते, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब हसे, उपस्थित सगळेच व्यासपीठावरील मान्यवर, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य आहे परंतु उशीर झालेला आहे. खरं तर
संगमनेर सेवा समितीला ज्या पद्धतीचा प्रतिसाद संगमनेरकरांच्या वतीने मिळालाय त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या संगमनेरकरांचा हात जोडून आभार मानतो. ज्यावेळेस संगमनेरकरांच्या राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन संगमनेरकर म्हणून एकत्र यावं हा विचार आमच्या मनामध्ये आला, तेव्हा आमच्या मनामध्ये शंका होती की अशा पद्धतीचा प्रयोग कशा पद्धतीने चालेल. पण मागच्या 20-25 दिवसात आम्ही पाहतोय की सगळ्या पक्षांचे लोक असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, ज्यांना ज्यांना या संगमनेरची चिंता लागलेली आहे ते सगळे जण या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत आणि या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत. संगमनेर सेवा समिती ही पुढच्या 5 वर्षामध्ये संगमनेरकरांची सेवा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक आघाडी आहे आणि त्याची आज ही प्रचंड अशी मोठी सभा आज या लक्ष्मी रोडवर होत आहे, ज्याला आपण पूर्वी कॉलेज रोड म्हणायचो. आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एखाद्या महानगराला शोभावा असा रस्ता आपण केला आणि आज त्याला नाव आपण लक्ष्मी रोड दिलेलं आहे. सर्वप्रथम मी संगमनेर शहराच्या आणि या केसेकर कॉम्प्लेक्स असेल, मार्केट यार्ड असेल, तिथल्या सगळ्या व्यापारी बांधवांची माफी मागणार आहे. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे. ही सभा इथं घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, ट्रॅफिकची अडचण झाली, तुमच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असेल. पण ही वेळ आमच्यावर यासाठी आली कारण संगमनेर शहरात एकाही ठिकाणी सभेची परवानगी आम्हाला दिली गेली नाही. सगळीकडच्या सभेच्या परवानग्या प्रशासनाने आम्हाला नाकारल्या. आम्हाला नाईलाजास्तव या ठिकाणी सभा घ्यावा लागत आहे. पण मी तुम्हाला आज वचन देतो की ही निवडणूक नगरपालिकेची शेवटची निवडणूक. याच्यानंतर ना संगमनेर शहरात अनाधिकृत फ्लेक्स लागेल, ना रस्त्यावर कोणता कार्यक्रम होईल. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल त्यांनी जाणता राजा मैदानावर जावं किंवा मालपाणी लॉन्स मध्ये जावं किंवा अन्य कुठेतरी मैदानावर जावं, परंतु रस्त्यावर सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आणि अनाधिकृत फ्लेक्स देखील आम्ही कोणाचे लागू देणार नाही. ते आमचे असले तरी आम्हीच पहिले काढणार. मित्रांनो, इथं अनेक वक्त्यांनी आता भाषण केले आणि संगमनेरमध्ये मागच्या काळामध्ये काय काय कामं झाले सांगितलं. पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील इथं चर्चा झाली. काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते. शिंदे साहेबांना ज्यांनी कोणी कानात माहिती सांगत होते त्यांनी सांगितलं असेल कदाचित, म्हणूनच शिंदे साहेब म्हणाले की इथे टँकर चालू आहेत का, आणि खालून लोकांनी आवाज दिला नाही. अरे ज्या शहराला धरण अख्खा आमच्यासाठी उपलब्ध आहे तिथं टँकरची आम्हाला काय गरज आहे. नामदार बाळासाहेब थोरात ज्यावेळेस पाटबंधारे राज्यमंत्री झाले, निळवंडे धरणामध्ये पाईपलाईन टाकण्याचा प्रसंग आला. निळवंडे धरणामध्ये धरणाच्या आत तो पाईप अशा पद्धतीने टाकला आणि त्याचा कॉक कुठे आहे माहितीये का? त्याचा कॉक आपल्या पंपिंग स्टेशनला आहे. आम्ही इथं कॉक सोडतो आणि धरणातून 38 किलोमीटर पाणी विना विजेचा विना मोटरीचं संगमनेर शहरामध्ये येतं. ते फिल्ट्रेशन प्लांट मध्ये जातं. जो फिल्ट्रेशन प्लांट 1992-93 साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना झालेला फिल्ट्रेशन प्लांट आहे. विरोधकांनी काल सांगितलं का 30 कोटी रुपये आम्ही फिल्ट्रेशन प्लांट साठी मागितलेले आहे. अहो, आमच्याकडे ऑलरेडी फिल्ट्रेशन प्लांट 35 वर्ष आधी झालेला आहे. आणि 50 ते 150 TDSचं पाणी आपल्याला प्यायला मिळतंय. 50 ते 150 TDSचं पाणी. आरओची गरज नाहीये संगमनेरात. आरओ फिल्टरची गरज नाहीये. आपली मानसिकता झालेली, आपल्याला फिल्टरचं पाणी प्यायची सवय लागलेली. फिल्टर बंद करून पहा, कोणालाही त्रास होणार नाही. इतकं शुद्ध पाणी आज संगमनेरात, महाराष्ट्रात कुठे नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेर शहरामध्ये मिळतंय.
अहो दुसऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आपल्या संगमनेरच्या पाण्याच्या प्रश्नाची चर्चा चालली आहे. आता आम्हाला खऱ्या अर्थाने मी गावात फिरत असताना, घरोघर फिरत असताना लोक म्हणतायत पाणी जास्त झालंय, पाण्याचं व्यवस्थापन करा. लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागलेत आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं करायचं असेल तर पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय आणि एकाच वेळी संगमनेर शहरात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचंय. कुठं सकाळी 7:30ला, कुठं संध्याकाळी, कुठं दुपारी, कुठं रात्रीचे 2 वाजता असं होणार नाही. सगळ्यांना एकाच वेळी पाण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं. आपल्याकडे मुबलक आहे, त्याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचंय. खरं तर नामदार बाळासाहेब थोरात असतील आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खूप कामं मागच्या काळामध्ये झालेली आहे. पण काल विरोधकांची सभा झाली आणि अनेक प्रकारच्या टीका त्या सभेमध्ये केल्या गेल्या. काल एक टायगर पण आले होते. ते टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो. मला तुम्हाला सांगायचंय, टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. ते म्हणले की मी रोज रोज येऊन भाषण करायला काय कपिल शर्मा आहे काय? मी म्हणलं कपिल शर्मा म्हणजे करमणूक असते. मला असं वाटतं की राजकीय कार्यकर्त्याचं भाषण हे मुद्द्यावर असलं पाहिजे, ते लोकांच्या करमणुकीसाठी असता कामा नये. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना, की उगाच मनात आलं म्हणून काही टीका टिप्पण्या करायचं बंद करा. शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, त्यांनी माझ्याबद्दल एक बातमी छापली की म्हाळुंगीच्या पुलाला सत्यजित तांबेंमुळे उशीर झाला. मी त्यांना 10 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा पाठवला, नोटीस पाठवली. आज या गोष्टीला 15 दिवस झालेत, पण आजपर्यंत मला उत्तर आलेलं नाही का तुम्ही कशा पद्धतीने चुकीचे आहे. कालचं भाषण ऐकल्यानंतर तर 5-25 नोटिसा पाठवाव्या अशा पक्षाचं भाषण होतं. सहज म्हणून तुम्हाला सांगतो, 24 ऑगस्ट 2025 ला देखील विजयी सभेसाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संगमनेरामध्ये आले होते. युट्यूबला जाऊन त्यांचं त्यावेळेचं भाषण ऐका आणि कालचं भाषण ऐका. शिंदे साहेब तेव्हाही म्हणाले संगमनेर नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला आहे, आम्ही चौकशी करणार. 3 महिने झाले, चौकशी काही झाली नाही. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं 30 कोटी रुपये आम्ही जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देणार. 3 महिने झाले, कुठलाही प्रकल्प आलेला नाही. आणि ज्या कामासाठी मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो, त्यांनी मला आजपर्यंत प्रचंड मदत केलेली आहे. ते मुख्यमंत्री असताना, नगर विकास मंत्री असताना त्यांनी मला मागच्या 2.5 वर्षाच्या आमदारकीत 50 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही. त्यांना जे कानात उभं राहून सांगत होते ना, तांबेंवर बोला, तांबेंवर बोला, हे त्यांना सांगत होते. शिंदे साहेबांना 2 फोन लावायला लावले. एक फोन त्यांनी लावला MIDC साठी. संगमनेरला MIDC व्हावी म्हणून त्यांनी उदय सामंत जे आहेत मंत्री, त्यांना फोन लावला आणि सांगितलं की 2 महिन्यामध्ये MIDCचं आम्ही नोटिफिकेशन काढू. आता निवडणूक प्रचार आहे,
सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. संगमनेरमध्ये एमआयडीसी का झाली नाही आजपर्यंत अनेक लोक प्रश्न विचारतात. मला आपल्याला विनम्रपणे सांगायचंय, एमआयडीसी करायची असेल तर त्याच्यासाठी पहिलं लागतं पाणी. प्रत्येक धरणामध्ये, प्रत्येक नदीच्या पाण्यावर, प्रत्येक तलाव जिथं जिथं सरकारी मालकीचा तलाव आहे त्याच्यात 3 प्रकारचे पाण्याचे आरक्षण असतात. एक पिण्याचं पाणी, दुसरं शेतीसाठी पाणी आणि औद्योगिक पाणी म्हणजे एमआयडीसीचं पाणी. औद्योगिक पाणी हे कुठेही 10% जास्त रिझर्व करता येत नाही. भंडारदरा धरणाचं, निळवंडे धरणाचं औद्योगिक पाण्याचा कोटा केव्हा संपलेला आहे. ते पाणी नसल्यामुळं आपल्याकडे एमआयडीसी होऊ शकत नाही. हे तांत्रिक कारण आहे. आज आपल्याकडे कुठंतरी पाणी आता पोहोचायला लागलेलं आहे आणि म्हणून 7/4/2025 ला म्हणजे आजपासून 8 महिने आधी मी स्वतः उदय सामंतांना पत्र लिहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत साहेबांनी, आदरणीय उदय सामंत साहेबांनी त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी असा शेरा मारला आणि मला सांगितलं पाहिजे की 26/9/2025 ला एमआयडीसीचे गणेश राठोड नावाचे प्रादेशिक अधिकारी अहिल्यानगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की संदर्भ आहे माननीय आमदार सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक A302/2025 दिनांक 7/4/2025 रोजी माननीय उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शेरा मारलेलं पत्र आणि त्याच्यानंतरचे सगळे उल्लेख आहेत. हे पत्र त्यांनी दिलं आणि 26/9/2025 ला संगमनेरच्या साकूर भागामध्ये एमआयडीसी स्थापन होण्याच्या दृष्टीने तिथं सर्वे करायचं काम देखील चालू झालं आणि ते चालू झाल्यानंतर हे कळालं आणि कळाल्यानंतर काल इथं सांगितलं की 2 महिन्यामध्ये आम्ही एमआयडीसी करणार आहे. साहेबांनी फोन लावला, कदाचित शिंदे साहेबांना माहिती नसेल. दुसरा फोन शिंदे साहेबांना लावला. बरं ते जाऊ द्या. एमआयडीसीचं दुसरं पत्र 13/11/2025 ला परत आलं मला. संदर्भ माझंच नाव आहे, दुसरं कोणत्या आमदाराचं नाव नाही. हे पत्र देखील मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्याचा अहवाल साकूरचा तयार झाला. दुसरा फोन साहेबांनी लावला आरोग्य मंत्र्यांना सांगितलं की संगमनेरचं कॉटेज हॉस्पिटल जे आहे ते बंद झालेलं आहे आणि म्हणून तिथं महिला हॉस्पिटल 100 खाटांचं तयार करण्याचा निर्णयासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांना फोन लावला. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मंजूर करून टाकतो. इकडं टाळ्यांचा गजर झाला आणि सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या विरोधकांनी आजपासून चालू केलं का 100 खाटांचा दवाखाना आपल्या इथं आता कॉटेजच्या जागी मंजूर झाला. आता ह्या दवाखान्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. 28 जानेवारी 2020 ला महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरात साहेबांनी पत्र लिहिलं. कोणाला लिहिलं? सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंना, की संगमनेर नगरपालिकेच्या परिस्थितीमध्ये, जागेमध्ये नागरिकांची दवाखाना नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. कुटीर रुग्णालयाची इमारत सुस्थितीत असून रुग्णालयाचे नूतनीकरण व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक महिला रुग्णालय मंजूर व्हावे. त्याची बैठक झाली. त्याची बैठक झाल्यानंतर किती तारखेला बैठक झाली? ती बैठक झाली 8 डिसेंबर 2020 ला, म्हणजे आजपासून 5 वर्ष आधी. त्या बैठकीमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयात शासकीय महिला रुग्णालय सुरू करण्याबाबत आवश्यक जागेची तपासणी करून त्या ठिकाणी किती खाटांचे महिला रुग्णालय स्थापन करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाची मान्यतेसाठी सादर करण्यात यावा. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या रुग्णालयास मान्यता देण्यात येत आहे. महिला रुग्णालयाची मान्यता कधी? 2020 ला. दुर्दैवाने त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं, साहेबांचं मंत्रिपद गेलं. त्याचा पाठपुरावा करायचं खरी जबाबदारी विरोधकांची झाली.
कारण त्यांच्या विचाराचं सरकार आलं होतं, मात्र त्यांनी ते केलं नाही. आणि म्हणून हे दोन्ही जे फोन साहेबांनी, शिंदे साहेबांनी लावले, मला अतिशय विनम्रपणे शिंदे साहेबांना सांगायचंय की साहेब, हे दोन्ही कामं जे आहेत ते यापूर्वीच मार्गी लागलेले होते, मात्र ते थोडेसे अजून गतिमान व्हावे यासाठी निश्चित आपण आपल्या मंत्र्यांना सूचना कराव्या आणि लवकरात लवकर हे दोन्ही कामं जे आहेत ते मंजूर करून द्यावे, अशी माझी, म्हणजे मंजूर झालेले आहेत त्याची आता कारवाई चालू करावी. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. कालची सभा म्हणजे मी अतिशय आनंद घेत होतो कालच्या सभेचा. इथं काल सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही संगमनेर, नाशिक पुणे रेल्वे संगमनेरहून गेली पाहिजे. थोरात साहेब मंत्री होते, सर्वे झाला, नाशिक पुणे रेल्वेचा सर्वे झाला, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर, चाकण करत पुण्याला ती रेल्वे जाणार होती. हाय स्पीडची रेल्वे होती. इथून 1 तासामध्ये पुण्याला माणूस पोहोचणार होता, अर्ध्या तासामध्ये तो माणूस नाशिकला पोहोचणार होता. भूसंपादनाची प्रक्रिया झाली, 300 कोटी रुपये मंजूर झाले, 300 कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना. आजही संगमनेर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाशिक पुणे रेल्वेचं इतर हक्कामध्ये नाव आहे. मग नंतर अचानक तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे गेला. शिंदे साहेबांनी काल सांगितलं की त्या कामासाठी आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी किंवा अमित शहा साहेबांना भेटणार आणि हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे आणि विनंती करणार. साहेब, हा प्रश्न मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना भेटण्याची आवश्यकता नाही. यासाठी फक्त आमच्या शेजारच्यांना समजून सांगणं गरजेचं आहे का तो संगमनेर होऊन गेला पाहिजे. कारण तो रस्ता, ती रेल्वे हे त्यांनी पळवलेली आहे आणि त्यांनी ती शिर्डीला नेलेली आहे. मोदी साहेबांनी नाही नेली ती. आणि म्हणून या नाशिक पुणे रेल्वेसाठी मी जेव्हा जेव्हा घरामध्ये, आज जवळजवळ मी 5-6 हजार घरांमध्ये संगमनेर शहरात गेलो असेल. आई वडील एकटे राहत आहेत, मुलं पुण्याला, नाशिकला, मुंबईला, बँगलोरला, कलकत्त्याला, कुठं हैदराबादला नोकरी करतायत. जे पुण्याला नोकरी करतायत अनेक मुलं मी बघितले का शनिवार रविवार मोटरसायकलवर आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी घरी येत आहेत. जर ही रेल्वे झाली तर त्यांना 1 तासामध्ये जर जायला यायला जमलं तर ते मुलं आई वडिलांकडे राहू शकतात आणि पुण्यामध्ये नोकरी करू शकतात. ही रेल्वे होणं संगमनेरच्या विकासासाठी अत्यंत गरजेची आहे. आणि यासाठी ही निवडणूक झाल्यानंतर एक मोठं जन आंदोलन आपल्याला उघडावं लागणार आहे, कारण ह्याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. संगमनेरच्या 2.0च्या जाहीरनाम्यासाठी खरं तर आम्ही लोकांकडे गेलो होतो. आम्ही ज्यावेळेस संगमनेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काम चालू केलं त्यावेळेस आम्हाला एक मनात विचार आला की कशा पद्धतीने आपण ह्या संगमनेरला पुढे नेलं पाहिजे. संगमनेर 2.0 म्हणजे काय, तर आजपर्यंत जी संगमनेरची प्रगती झालेली आहे त्याचा पुढचा टप्पा गाठणं हे आता आपल्या सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मोबाईल मधलं सॉफ्टवेअर असतं, जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं, पण नव्या सॉफ्टवेअरमध्ये फीचर असतात, टेक्नॉलॉजी चांगली असती, परफॉर्मन्स चांगला असतो आणि त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर हे डाउनलोड करावंच लागतं. त्या पद्धतीने संगमनेरच्या विकासासाठी देखील आता मोठ्या पद्धतीने काम करणं खरं गरजेचं आहे. आणि म्हणून संगमनेर 2.0चा जाहीरनामा आम्ही तयार करण्याचं काम सुरू केलं. संगमनेर 2.0चा जाहीरनामा करत असताना तो जाहीरनामा जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याच्यामध्ये आपले मतं व्यक्त केली. ऑनलाईन पद्धतीने केली. आम्ही लोकांच्या घरोघर गेलो, प्रत्येकाला विचारलं काय करायचंय संगमनेरमध्ये, तुमची काय अपेक्षा आहे, कोणत्या पद्धतीचे कामं करणं गरजेचं आहे. आणि ते सगळे कामं लोकांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. जवळजवळ 10-15 हजार पेक्षा जास्त सूचना आल्यात. या सगळ्या सूचना एकत्र केल्या गेल्या आणि या सूचना एकत्र करून आज संगमनेर 2.0 आपण तयार करलेला आहे. जे तुमच्या समोर मांडत असताना मला एवढंच सांगायचंय
काय हा फक्त काही जाहीरनामा नाही, तर हा आमचा शब्द आहे की पुढच्या 5 वर्षाच्यातले 100% कामं पूर्ण करून दाखवू. कोणाचंही सरकार असो, निधी कमी पडू देणार नाही. निधी कमी पडणार नाही. हे सगळे कामं आम्ही करणार. युवकांसाठी एक इनोव्हेशन सेंटर आपल्याला करायचंय. नोकरी असेल, व्यवसाय असेल, याच्यामध्ये मदत करण्यासाठी युवकांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ आपल्याला तयार करायचंय. महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे. या महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला आता नगरपालिकेच्या वतीने महिला सुरक्षतेचं कमांडोचं पथक आपण तयार करून ते पूर्ण संगमनेर शहरामध्ये फिरेल आणि महिलांची सुरक्षा करण्याचं काम करेल. मी परवा एका जेदे कॉलनी मधल्या दुकानामध्ये गेलो होतो. 70 वर्षाच्या एका आजीचं एक गिराईक आलं आणि गळ्यातली चेन काढून घेऊन गेलं. परवाचीच घटना आहे. या सगळ्या घटनांवर कंट्रोल करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने संगमनेर नगरपालिका जी आहे ते स्वतंत्र असं एक कमांडो पथक करेल. महिलांच्या आणि पुरुषांच्या देखील टॉयलेटची व्यवस्था संगमनेर शहरामध्ये कमी आहे. सार्वजनिक शौचालयाची हे 1 वर्षापूर्वी मी 1 कोटी रुपये खर्च करून ई टॉयलेट आणले. इथं मालदाड रोडला भाजी बाजार आहे, तिथं जर तुम्ही गेले तर तुम्ही पाहिलं तर ते ई टॉयलेट लावलेलं आहे. आपल्या घरात नसेल इतकं स्वच्छ ई टॉयलेट आहे. तुम्ही कधीतरी जाऊन त्याचा वापर करा. 1 रुपया टाकावा लागतो, 2 रुपये टाकावं लागतात आणि अत्यंत सुंदर आणि छान आणि स्वच्छ असलेलं असं ते ई टॉयलेट आहे. कोणी वापरू शकतं असं आहे. असे ई टॉयलेट आता प्रत्येक गावातल्या कोपऱ्यामध्ये आम्ही करणार आहे. अंगणवाड्यांची संख्या आम्हाला वाढवायची आहे. महापुरुषांचे स्मारक आम्हाला करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री असताना त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्याच सहीनी या एसटी स्टँडसाठी हे महाशय आमदार होण्याच्या आधी मी तिथं जागा घेऊन आलेलो आहे. त्या जागेवर अश्वारूढ पुतळा करायचा होता म्हणून आम्हाला निधी पाहिजे होता. विखे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं जिल्हा नियोजन मधून मी निधी देतो आणि त्या निधीसाठी खऱ्या अर्थाने ते काम थांबलेलं आहे. आता ते काम काय जागेसाठी थांबलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असेल, त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल, त्याच्यानंतर तिथे शेजारी व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव यांच्या नावाने शहीद स्मारक 100 फुटी तिरंगा झेंडा लावून करायचा असेल. जेव्हा बस स्टँड पासून इकडून हॉटेल एखादा माणूस जाईल तर तो बघत जाईल की किती सुंदर हे संगमनेर शहर झाले. महापुरुषांचे त्या ठिकाणी स्मारक झालेत. अशा पद्धतीचं विजन आम्ही त्या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं देखील पुढच्या 5 वर्षात आम्ही काम करणार आहे. हक्काचे घर आजही संगमनेर शहरामध्ये 2,500 असे परिवार आहेत का ज्यांना स्वतःचं घर नाही, कारण स्वतःची जागा नाही. अशा सगळ्या स्वतःची जागा नसलेल्या लोकांना हक्काचं स्वतःच्या मालकीचं घर पुढच्या 5 वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून देण्याचं देखील नियोजन आपण याच्यात केलेलं आहे. हॉस्पिटल, महिला हॉस्पिटलचं मी तुम्हाला सांगितलं 5 वर्षापूर्वी मंजूर झालेलं हॉस्पिटल आहे. हे 5 वर्षापूर्वी मंजूर झालेलं जे हॉस्पिटल आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचं आहे. अनेक संगमनेर मधल्या जागांवर आरक्षण आहेत. आरक्षण काही लोकांनी असं सांगितलं की आरक्षण काढण्यामध्ये थोरात साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आम्हाला जमलं नाही. अहो, हे आरक्षण संगमनेर शहरामध्ये 1980 साली आलेले आहेत. थोरात साहेब आमदार होण्याच्या 5 वर्ष आधीपासून आरक्षण आहेत. आज आरक्षण आलेले नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो की हे आरक्षण काढण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे मीच बैठक पहिल्यांदा लावली आणि त्याच्यामध्ये आम्ही तांत्रिक एक मार्ग शोधला. थोरात साहेब महसूल मंत्री होते त्यावेळेस आम्ही खूप प्रयत्न करत होतो की हे कसं आरक्षण काढायचे, परंतु आरक्षण काढण्याची एक प्रक्रिया असते. थोरात साहेबांच्या नंतर 2 वर्ष विखे पाटील साहेब देखील महसूल मंत्री होते. त्यांच्याही काळात आरक्षण काढता आले नाही कारण त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या. मात्र ते आरक्षण आता आम्ही काढण्याचा तांत्रिक मार्ग काढला आणि त्याच्यातून आता ते आरक्षण 100% आरक्षण ज्याच्यावर घर आहेत ते आम्ही पुढच्या 1 वर्षाच्या आत काढून प्रत्येकाचा 7/12 जो आहे तो त्याच्या नावावर करून देण्याचं, विशेष करून इंदिरानगर मधलं सर्वे नंबर 106 असेल, 105 असेल, सगळे काम पुढच्या काही दिवसामध्ये होतील हे आमचं या निमित्ताने वचन आहे.
संगमनेर शहरामध्ये धुळीची फार मोठी आता प्रश्न निर्माण झालेला आहे. धुळीचा प्रश्न यासाठी निर्माण जास्त झालाय कारण मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये या गावामध्ये रस्त्यांचे कामं झाले नाही. रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. हे रस्त्यांचे खड्डे जे पडलेले आहेत, या पडलेल्या खड्ड्यांमुळे धुळीची संख्या वाढलेली आहे, धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे. या धुळीसाठी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करून 100% रस्ते चांगल्या पद्धतीने तर करायचेच, पण त्याचबरोबर ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन जे आहे, झाडू मारायचे मशीन येतात, त्याच्यातून धूळ जात असते. ते मशीन देखील संगमनेर नगरपालिका घेणार आणि पुढच्या काळामध्ये 100% धूळमुक्त शहर म्हणजे संगमनेर शहर होणार. 100% अतिक्रमण मुक्त शहर म्हणजे संगमनेर शहर होणार. आणि या ठिकाणी जे रस्त्यावर गाडी लावून भाजी लावून विकणारे आमचे छोटे मोठे व्यापारी आहेत, यांच्यासाठी एक चांगली अशी व्यवस्था करून त्यांचाही व्यापार झाला पाहिजे आणि ट्रॅफिकलाही त्रास झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीचा एक मार्ग या निमित्ताने आपण काढतोय. आणि सगळ्या लोकांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचं काम देखील आपण करणार आहे. पत्रकारांसाठी एक स्वतंत्र पत्रकार भवन करायचं आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन करायचं आहे. हे सगळे कामं आपल्याला करायचे आहेत. पंपिंग स्टेशनच्या तिथे संगमनेरचं जे पंपिंग स्टेशन आहे तिथे डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना आपण स्विमिंग पूल केला होता. यांच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत की आम्ही स्विमिंग पूल करणार. हा स्विमिंग पूल 92 साली आपण केला होता. मात्र त्या स्विमिंग पूलमध्ये 2-3 आमच्या तरुणांचे तिथं दुर्दैवी निधन झालं आणि स्विमिंग पूल त्याच्यामुळे आपण बंद केला. आता त्या स्विमिंग पूलच्या जागेवर आपण एक सुसज्ज असं हेल्थ क्लब जे गोरगरीब माणसाच्या मुलांसाठी असेल, जिम असेल, स्विमिंग पूल असेल, तिथं रेस्टॉरंट असेल, ज्याला मोठा हेल्थ क्लब परवडत नाही त्याच्यासाठी सामान्य माणसासाठी एक खुलं असलेलं एक हेल्थ क्लब नगरपालिकेच्या वतीने आम्ही करणार आहे. पार्किंगची व्यवस्था करायची. नेहरू गार्डन इतकं सुंदर गार्डन आहे, त्याचं सुशोभीकरण करायचंय. सुंदर असं गार्डन करायचे. लहान मुलांसाठी अद्यावत अशा खेळण्या आणायच्या आहेत. बटरफ्लाय पार्क सारखे नवीन नवीन गोष्टी तिथं आणायच्या आहेत. आणि अतिशय चांगलं असं नेहरू गार्डन देखील पुढच्या 1 वर्षाच्या काळामध्ये आपण करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंग नॅशनल ग्राउंडच्या तिथल्या STP प्लांटच्या बाबतीत अनेक लोक बोलत असतात. मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की ज्या वेळेस स्थानिक लोकांनी विरोध केला की STP प्लांट करायचा नाही, आम्ही तातडीने त्या निर्णयाला स्थगिती दिली आणि आजपर्यंत तिथे STP प्लांट आम्ही होऊ दिला नाही. तो STP प्लांट आता गावाच्या बाहेर जाईल आणि यंग नॅशनल ग्राउंडच्या तिथं एक भव्य असं क्रीडा संकुल या ठिकाणी आम्ही करणार, जेणेकरून त्या भागातल्या युवकांसाठी अत्यंत चांगली अशी खेळण्याची व्यवस्था आपण करणार आहे. त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी देऊन, टेंडर देऊन, नारळ फोडून काम सुरू झालं होतं. परंतु त्या ठिकाणी जे विघ्न संतोषी लोक बसलेले आहेत त्यांनी त्याला स्टे आणला दबाव टाकून. कारण ते माझ्या निधीतून होत होतं, त्यांना श्रेय भेटू नये आपल्याला म्हणून त्यांना स्टे आणलेला आहे. मागचे 6 महिने ते काम बंद आहे. परंतु मी खात्री देतो की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लगेच 5 डिसेंबरलाच तिथल्या क्रीडा संकुलचं काम चालू होईल आणि एक अद्यावत असं क्रीडा संकुल, जसं इकडचं क्रीडा संकुल आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या नावाने, तशाच पद्धतीचं क्रीडा संकुल ते STPच्या आणि यंग नॅशनलच्या ग्राउंडवर देखील आम्ही 5 डिसेंबरलाच त्या ठिकाणी त्याचं काम चालू करू. शहरामधील अनेक समाजाचे स्मशानभूमी आणि अमरधाम आहेत. आपलं अमरधाम अत्यंत चांगलं आहे. काल कोणीतरी एका चॅनलवाल्यांनी ते अमरधाम दाखवलं. आता अमरधाम कुठं आहे आणि दुसरंच काहीतरी दाखवलं. त्या कोणत्या तरी YouTube चॅनलने दाखवलं की गार्डनची अवस्था काय आहे. आमदार तिथं त्या YouTube चॅनलवाल्यांना घेऊन गेले आणि दाखवलं की इथं बघा दारुडे बसलेले आहेत. अहो, दारुडे बसलेले 1 वर्ष प्रशासक होता, तुमचं राज्य होतं, तुम्ही काय केलं? गार्डन आम्ही केले. प्रशासक राजमध्ये ते गार्डन तिथं त्याची कोणीही काळजी घेतली नाही. नगरसेवक नाही, नगर अध्यक्ष नसल्यामुळे कोणीही त्याची काळजी घेतली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हे संगमनेर 2.0चं विजन ज्यावेळेस आम्ही तुमच्या समोर आणलं त्यावेळेस विकसित भारत होत असताना, विकसित महाराष्ट्र होत असताना त्याच्यात संगमनेरचं देखील योगदान असलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने हा प्लॅन तयार केलेला आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या तुमच्यापर्यंत आता पोहोचतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतील. तुमच्या घरोघर आमचे कार्यकर्ते येऊन त्याचे प्रती देतील. पण मला तुम्हाला सांगायचंय हे सगळं आम्ही कसं करणार, काय करणार मी तुम्हाला सांगितलं, पण कसं करणार हे पण महत्वाचं आहे. कारण शब्द देणारे अनेक लोक असतात, काम कसं करणार हे महत्वाचं असतं. आम्ही याच्यामध्ये
पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या ज्या सुविधा नगरपालिकेच्या आहेत त्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन होतील. ज्याला जिथं कचरा दिसला त्यांनी फोटो टाकायचा, कचरा त्याचा उचलला जाईल आणि त्याला मेसेज येईल की कचरा उचलला गेलेला आहे. अशा पद्धतीचा ॲप तंत्रज्ञानाचा वापर करून आपण करणार आहे. नगरसेवकांसाठी एक आचारसंहिता आपल्याला खऱ्या अर्थाने करायची आहे की कोणतेही आमच्या संगमनेर सेवा समितीचे नगरसेवक हे स्वतः ठेकेदारी करणार नाही आणि अप्रत्यक्ष देखील दुसऱ्याच्या नावावर देखील ठेकेदारी करणार नाही. अशा पद्धतीचा आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक नगरसेवकाचं आणि नगराध्यक्षाचं दर वर्षाला प्रगती पुस्तक तयार करून ते लोकांच्या पुढे आम्ही मांडणार की या 1 वर्षात या नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी काय काम केलेलं आहे. लोकसहभागातून खऱ्या अर्थाने विकासाचं काम आपल्याला करायचंय. ज्येष्ठ नागरिकांना आणि माजी सैनिकांना विशेष प्राधान्य आपल्याला या सगळ्या कामामध्ये द्यायचंय. पुढच्या 100 वर्षात देखील काय कामं करणार याचा देखील एक आराखडा आपण तयार केलाय. जे कामं तुम्हाला सांगितले त्यातले अनेक कामं जे आहेत ते पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही करणार आहे. खरं तर हे सगळे कामं करत असताना असं सांगितलं जातं की आमच्याकडं नगर विकास खातं आहे आणि म्हणून आम्हीच निधी आणू शकतो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय का निधी आणायला काही वशिल्याची गरज नसते. निधी आणायला वशिल्याची गरज नसते. निधी हा मेरिटवर मिळत असतो. तुमचा प्रकल्प काय, तुमची योजना काय त्याच्यानुसार निधी मिळत असतो. आणि निधी आणण्याच्या बाबतीत आमची PhD झालेली आहे. आणि राहिला प्रश्न वशिल्याचा, तर मला आपल्याला सांगायचंय का त्याच्यापेक्षा मोठा वशिला आमच्याकडे आहे. त्यामुळे कुठलीही निधी कमी पडणार नाही. संगमनेर शहराचा विकास जी घोडदौड ही मागच्या 25-30 वर्षात या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नगराध्यक्षांनी चालू केली. डॉक्टर सुधीर तांबे असतील, अरुणराव वाकचौरे असतील, कैलास शेठ लोणारे असतील, विश्वासराव मुर्तडक असतील, दिलीपराव पुंड असतील, दुर्गाताई तांबे असतील, यांनी जी घोडदौड चालू केलेली आहे तीच घोडदौड डॉक्टर मैथिली तांबेंच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही तयार करू. एवढंच आजच्या या निमित्ताने सांगतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 2 तारखेला सिंह या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. 2 मशीन असणार आहेत. एका मशीनवर नगराध्यक्षाचं मतदान असणार आहे, दुसऱ्या मशीनवर नगरसेवकांचं असणार आहे. जिथं जिथं सिंह दिसल तिथे तिथे सिंह समोरचं बटन दाबा आणि संगमनेर सेवा समितीच्या 30 झिरोनी आणि 1 नगराध्यक्ष इतक्या प्रचंड बहुमताने आपण ही जबाबदारी आमच्यावर टाका. हे सगळं काम करण्याची राजकीय इच्छाशक्ती आमच्यामध्ये आहे. हे सगळं काम करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी आमची आहे. आमच्या पंखांमध्ये बळ घालण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाका. निश्चितपणाने तुम्हाला मी खाली पाहण्यासाठी भाग पाडणार नाही. तुम्हाला कुठेही पद्धतीने मनस्ताप होणार नाही. तुम्हाला कधीही त्याच्यामध्ये असं वाटणार नाही की बाबा आम्ही हे काय केलं. इतकं चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून दाखवू. एवढंच या निमित्ताने आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद दादा. यानंतर संगमनेर तालुक्याची अस्मिता, अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्राचे भूषण, संगमनेर तालुक्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना विनंती आहे साहेब मार्गदर्शन करावं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की टाळ्यांचा गजर आपण करूया. लोकनेते नामदार थोरात साहेबांचा. संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या या विभागाचे 5 जिल्ह्यांचं आमदारकी पद अत्यंत यशस्वी रीतीने ज्यांनी भूषवलं असे आणि पहिले नगराध्यक्ष की ज्यांनी कृतीतून संगमनेर बदलून टाकण्याचं काम केलं असे माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा सवती दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, माजी नगराध्यक्ष कैलासराव लोणारी, रणजित सिंह देशमुख, जयश्री थोरात, पगडाल सर,
तालुका शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वरजी दिवटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, इसाक खान पठाण, अजिज ओरा, बापूसाहेब टाक, पप्पूजी कानकाटे, अशोक सातपुते, सौदे प्रमिलाताई अभंग, सेवा समितीचे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम उभी केलेली आपण, त्या डॉक्टर मैथिलीताई तांबे, सर्व उमेदवार, उपस्थित सर्व आणि पत्रकार आणि सर्व बंधू आणि भगिनी, 2 तारखेला तुम्हाला नगरपालिकेचं मतदान करायचं आणि हे मतदान आपण सर्वांनी संगमनेर सेवा समितीच्या या उमेदवारांना करावं, त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं ही विनंती करण्याकरता आपण इथे आहोत. उमेदवारांची निवड हे सगळं अत्यंत काळजीपूर्वक केलेलं आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही कारण खूप वेळ सभा चाललेली आहे. अत्यंत काळजीपूर्वक केलेली आहे. खरं आहे की खूप इच्छुक उमेदवार होते, संख्या खूप मोठी होती. एका एका जागेकरता 5-5 इच्छुक उमेदवार, सगळे कॅपेबल, चांगले, खरे, पण शेवटी निवडावा लागतो एकच, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी समजून घेऊन संगमनेर सेवा समितीमध्ये जो पॅनल उभा केला तिला पाठिंबा दिलेला आहे. जे थोडेफार इकडं तिकडं गेले असतील त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की या संगमनेरच्या विकासाकरता, संगमनेरच्या शांततेकरता, संगमनेरच्या बंधुभावाकरता त्यांनी सुद्धा सामील व्हावं ही सुद्धा विनंती मी या निमित्तानं करीन. निवड करत असताना खूप काळजी घेतलेली आपली सहसा पद्धत आहे. म्हणजे अनेक वर्षानुवर्ष निवडणुका करतो, 1/3 जे असतात ना ते आपण अनुभवी घेत असतो, जुने जाणते घेत असतो. 2/3 म्हणजे 66%, 33% जुने जाणते, 66% अनुभव नवे, ही पद्धत आपली. त्या पद्धतीने आता सुद्धा आपण केलेलं आहे. 11 लोक हे जुने जाणते आहेत, अनुभवी आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष नगरपालिकेचा कारभार केलेले आहेत. आणि नवीन आहेत 20 लोक, हे नवीन आहे. मैथिलीताईसह 20 लोक हे नवीन चेहरे आपण दिलेले आहेत. जुन्या जाणत्यांमध्ये आपण पहा, दिलीपराव पुंड आहेत, सगळे नाव मी घेत नाही, 11 समजून घेतील बाकीचे. विश्वासराव मुर्तडक आहेत, किशोर पवार आहेत, तेव्हा हे तगडे बरं का, तसे म्हणजे भारी आहेत. ज्यावेळेस मैथिलीताई नेतृत्व करणार आहे त्यावेळेस तिच्या पाठीशी राहणारे आणि या सगळ्यांना नवीन यांना चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम हे जाणते अनुभवी लोक करणार आहेत. आणि या नगरपालिकेचं नेतृत्व करणार आहे मैथिलीताई तांबे. या डॉक्टर मैथिलीताई तांबे इकडे या नमस्कार करायला. आणि तुम्ही सगळ्यांनी उभं राहून जागच्या जागी नमस्कार करा. सगळे उमेदवार तुम्हाला नमस्कार करतायत. मैथिलीताई तू ये या बाजून उभा राहा. पहा म्हणजे तो उभं राहायला सुद्धा घाबरतोय. मला खरं सांगतो, डॉक्टर मैथिलीताई, मैथिली खरं म्हणजे मनस्वी असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. 15 वर्ष मी जवळून पाहतोय. अत्यंत हुशार, अत्यंत चाणाक्ष. हुशारी म्हणजे भाषा किती येतात. मराठी चांगली आहे, हिंदी चांगली आहे, इंग्रजी चांगली आहे, तामिळी चांगली आहे, कन्नड चांगली आहे. अजून कोणती राहिली की चांगली. एक वेळ आली अशी होती, मुंबईवरून चेन्नईला जायची वेळ आली. कोरोनाचा कालखंड होता. आई वडिलांकरता चेन्नईला जायचंय, विमान सेवा बंद आहे. मैथिलीताई एकटी निघाली गाडीनं आणि गाडीनं चेन्नईला पोहोचली. तुम्हाला सांगतो, धाडशी आहे, भक्कम आहे. हे ताकद आहे, एक वेगळं हे. आणि आणखी एक गोष्ट खूप चांगली, मैथिलीचा हातचा स्वयंपाक ना A1. तुमच्या नगरपालिकेचा स्वयंपाक सुद्धा सुंदर होणार, काही काळजी करू नका तुम्ही. ही अशी टीम दिलेली, ही 11 अनुभवी, 20 नवे, मैथिलीताईचं नेतृत्व. आणि मला खात्री आहे की पुढचे 5 वर्ष तुमच्या विकासाचे असतील, तुमच्या जे काही आहे ते आणखी पुढे नेण्याचे असतील. खरं म्हणजे मला आठवतं की डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष केले गेले. अत्यंत चांगली प्रॅक्टिस होती. मग अशी ते बरी बरी म्हणत होते, ते स्वतः म्हणू शकत नाही ना. खूप प्रॅक्टिस, बंपर प्रॅक्टिस होती.
सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही नगरसेवक व्हा, नगरसेवक व्हा. नगरसेवक झाल्यावर लगेच नगराध्यक्ष व्हा. मी खरं सांगतो, मी आमदार होतो, मी काळजीत पडलो की हा गडी आता नगराध्यक्ष होणार, कसं होणार. तर ज्या पद्धतीनं त्यांनी नगरपालिका चालवली, जी शिस्त त्यांनी नगरपालिकेला दिली, 30 वर्ष एका लाईनीने आपण चाललेली दिसते. नगराध्यक्ष विश्वासराव मूर्त झाले, दिलीपराव पुंड झाले, कैलासराव लोणारी झाले, वाकचौरे झाले, नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, अनेक सभापती झाले. सगळ्यांनी अशी नगरपालिका महाराष्ट्रात आहे की नाही मला माहित नाही, परंतु सगळे ठराव एक मतानं झाले. आज चर्चा झाली असेल, बाहेर मात्र एक मतानं सगळे आले आणि असं हसत खेळत एक मतानं नगरपालिका चालवली. आदर्श नगरपालिका असूच शकत नाही असं म्हटलं जायचं. 30 वर्षामध्ये दाखवून दिलं की आदर्श नगरपालिका असू शकते, आणि ती म्हणजे संगमनेर. 27 कोटी रुपयाचे बक्षीस. अरे तुम्ही काही विचार कराल का रे? सत्ता आपली नाही, अशा वेळेस सुद्धा कोट्यावधी रुपयाचे बक्षीस खेचून आणण्याचं काम त्या काळातल्या नगराध्यक्षांनी केलं, दुर्गाताईंनी केलं. आजही तुम्ही उपनगरांमधल्या गल्ल्यांना गेलं तर काय दिसतं? स्वच्छता दिसती. आजही तुम्हाला बाकी शहरात जाल तर उडी मारून घरात जावं लागतं गटारीवरून. सगळे भूमिगत गटार केले गेलेत. थोडी गडबड झाली आहे प्रशासकीय काळामध्ये, दुरुस्त करावे लागेल, परंतु सगळ्यात स्वच्छ शहर पुढच्या कालखंडामध्ये हे संगमनेर राहील याची ग्वाही सुद्धा आता सत्यजित तांबे यांनी दिलेली आहे. पाण्याच्या बाबतीत चर्चा झाली. पाण्याच्या बाबतीत मी म्हणतो असतो, पाण्याच्या बाबतीत की पाणी किती, अरे तुम्ही सगळ्यांनी दिवाळीला अभ्यंग स्नान केलं ना चांगलं उठणं लावून. सगळे म्हणते हो हो केलं केलं. अरे म्हणलं ते पाणी निळवंड्याचं होतं. तुम्ही गाड्या सुद्धा निळवंड्याच्या स्वच्छ पाण्यानं धुता, पिण्यालायक पाण्यानं धुता, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही गाड्या धुता. इतके भाग्यवान संगमनेरवाले तुम्ही. आपोआप आलं का रे ते? कोणीतरी धरणं करता प्रयत्न केले, आग्रह केला, मंजूर करून घेतलं. आतल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं केलं. त्या धरणाकरता निधी आणला, त्याला आउटलेट ठेवलं. एवढं 38 किलोमीटरची लाईन अडथळे ओलांडत तिथं आणली. आतमध्ये शहरामध्ये नवं जाळं तयार केलं. आतमध्ये शहरातलं अत्यंत सुंदर जाळं केलं. पाण्याच्या टाक्या केल्या. जे खड्ड्यातून पाणी काढावं लागत होतं, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर तुमचं पाणी येऊन पोहोचायला लागलं. आनंद वाटला पाहिजे. आणि ज्याने काम केलं, अरे कधी शाबासकी देण्याची आपली दानत असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती शाबासकी द्यायची असती मताच्या रूपानं द्यायची असते. कुणीतरी केलं म्हणून झालं ना, हे विसरून चालेल का आपल्याला? सुंदर शहर बागीचे सुंदर केले गेले. प्रत्येक नगरसेवक धावपळ करणारा, प्रयत्न करणारा, मनापासून काम केलेलं. विरोधी असेल तरी त्याला सामावून घेतलं, त्यांनी लोटलं नाही बाजूला. एक मताने नगरपालिका चालली, एक आदर्श शहर केलं. हा रस्ता आपला आपण पाहतो, जाता येता पाहतो. आता मी गमतीनं 2-3 भाषणामध्ये काल म्हटलं की आता असं आहे की काश्मीरमध्ये 4-5 दिवस जर थांबले ना तर काश्मीरचा तो डोंगर, हे पर्वत दिसत नाही, बर्फ दिसत नाही, हिरवं दिसत नाही, फुलं दिसत नाही, नजरेत बसून जातं. गणपतीपुळ्याला किंवा नरिमन पॉइंटला थांबलं तर तुम्हाला समुद्र दिसायचं नाही, कारण नजरेत बसून जातं. तसं संगमेरकरांच्या नजरेत हे सगळं बसून गेलंय, त्याला दिसत नाही. पण बाहेरचा पाहुणा येतो तेव्हा म्हणतो काय रस्ता केलाय रे तुमचा, काय सुंदर संगमेर दिसतं. हा बाहेरचा पाहुणा म्हटल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला कुणीतरी धडपड केली ना रे, प्रयत्न केला ना. खरंय गडकरींकडून पैसे मी आणले, 25 कोटी त्यांचे, बाकी स्टेट गव्हर्नमेंटचे. अशा पद्धतीनं आणखी पुढच्या पर्यंत संगमेर खुर्चा रस्ता याच्यातच आहे, तिथपर्यंत आहे. हे पैसे आणले, आणखी पैसे घातले, काळजीपूर्वक रस्ता केलाय. डिटपा इथून कडेने जात असताना या सगळ्या दोन्ही बाजूने कळू दिलं नाही. बिगर टाक्याचे ऑपरेशन आहे सगळे. अरे आत पहा, असं लाईट पडलेला हे दिसलं. आम्ही म्हटलं की काही नाही, मला उद्घाटन माझ्या हस्ते करता येत होतं. मी म्हटलं नाही, आपण साजरा करू, म्हणलं हॅपी हायवे करून टाकू याचा. सगळे एकत्र या, आनंदानं नाचा, गाणे म्हणा. आम्ही ज्यावेळेस सगळे आनंदानं नाचत होते, गात होते, पाऊस पडत होता,
शहर नाचत होतं त्यावेळेस नतद्रष्ट असणारे लोक इथं आडवे येऊन बसले होते. लाईट कशी घालवायची याच्याकरता प्रयत्न करीत होते. लक्षात ठेवा, जे लाईट त्यावेळेस आनंदाच्या हॅपी हायवे मध्ये लाईट घालवायचा प्रयत्न करीत होते, आडवा करून रस्त्याला आडवे येऊन बसले होते, धरणं धरून बसले होते, आरडत होते, ओरडत होते, निषेध करीत होते, ते आता पुढून उभे आहेत. एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. अरे तुम्ही आनंद व्यक्त करायचा, आनंद केला पाहिजे व्यक्त. तुमची दानत तेवढी सुद्धा नाही. हा रस्ता झाला, आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपोआप नाही होत. कोणतरी प्रयत्न करतं, डांबरीकरण असताना पुन्हा कॉन्क्रिटिंग त्याच्यावर होत असताना दिसतंय. विमानतळ आपलं जवळ आलंय, ऍक्विजिशन मी केलेलं आहे. ते विलासराव देशमुख साहेब होते, पूर्णपणे ऍक्विजिशन. तिथल्या लोकांना विचारा इथं विमानतळ कुणी आणलंय, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. रेल्वे आपली, आम्ही प्रयत्न केला इथून रेल्वे गेली पाहिजे, समनापूरला स्टेशन पाहिजे, पोखरी हवेलीला ऍक्विजिशन पर्यंत पूर्ण केलं. आणि काळ बदलला, रेल्वे कुठं गेली कळायला तयार नाही. पण त्याच्याकरता अजून आम्हालाच भांडावं लागतंय. सत्यजित भांडतोय, मी भांडतोय, पण ज्यांनी भांडायला पाहिजे तो मुख गिळून गप बसलेला आपल्याला दिसतोय. काय चाललंय तुमचं लक्षात घेतलं पाहिजे. आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. 9,000 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या बँकांमध्ये आहेत. सहकारी संस्था आपल्या चांगल्या आहेत. शिक्षण व्यवस्था आपली चांगली आहे. बाजारपेठ आपली सुंदर बाजारपेठ आहे. व्यापारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यापार करतात. नफेखोरीला वाव देत नाही, वैशिष्ट्य आहे. सोन्या चांदीचे 350 दुकानं आपल्याकडे आहेत, भरलेली फुललेली. असं हे सगळं शहर शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव यांना नटलेलं हे शहर आहे. आपल्याला काय करायचंय, हे जपायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. हे पुढे न्यायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. अलीकडच्या कालखंडात काय काय पाहायला मिळतं. अलीकडच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं, मी वर्षाचा आढावा घेत नाही, 8 दिवसाचा फक्त आढावा घेतो. 8 दिवसामध्ये कुणीतरी कोणाचा तरी हात तोडला, बरोबर आहे. कोणी तोडला तपासा. मी बोलणार नाही, मी आरोप करत नाही. कोणी तोडला, कोणत्या गाडीत बसणारे होते, कोणाचे कुटुंब कोणाबरोबर राहणारे तपासून घ्या. कुठंतरी इंजेक्शन पकडले नसेल, इंजेक्शन म्हणजे जे अंमली पदार्थाचे इंजेक्शन, त्याचा साठा कोणाकडे तरी पकडला, कोण आहे ते तुम्ही तपासा. कुठेतरी गाळ्यात 43 लाख रुपयाचा ड्रग्जचा गोळ्या असणारा साठा सापडला, अंमली पदार्थाचा. कुठून आला, कसा यायला, हे सगळं सुरू झालं, तुम्ही तपासा. पोलीस स्टेशनला अनुभव आला तर 2 गुंडांनी आपसात मारामारी केली म्हणे पोलीस स्टेशनला. PI आमचे गरीब होते, बदलून घेतलं तिने स्वतःला, निघून गेले बिचारा. आता नवा PI जरा कडक आहे म्हणतात, कानपट्टीत हाणल्याशिवाय राहणार नाही असं कोणी वागलं तर. कोणत्या तरी नेत्याचे येतात मग त्यांना सांभाळा. अरे कानपट्टीत मारायचं, नेत्याला कळवायचं, अशी विचित्रपणा करतात हे लोक. आपल्याला हे शहर चांगलं चालवायचं असेल, नशा मुक्त ठेवलं पाहिजे, अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवलं पाहिजे. आम्ही जे जपलं ते जपण्याचं काम पुढच्या काळातही करावं लागणार आहे. इथं SD स्टँड समोर येतात आणि भाषण करतात. नशेचे जे माफिया आहे ते, कोणी एंट्री दिली त्यांना हे तपासण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे तुम्ही तपासलं पाहिजे, आम्हाला बोलायला लावू नका. हे काय चाललेलं आहे, हे कसं चाललं हे पहा तुम्ही सगळे. मी आपल्या सगळ्यांना सांगितले, सुंदर संगमनेर बांधण्याचं काम आम्ही केलं. हे सगळे जेवढे शॉपिंग सेंटर आहेत ना, मी आमदार झाल्यानंतर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यावेळेस ताब्यात नव्हती, ती ताब्यात आली आणि हे सगळे गाळे आम्ही बांधले. तर आम्ही त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बांधले. एका गाळ्या करता 50,000 खर्च आला, आम्ही 25,000 दिले यांना. विचारा, आता ते मोठे शेड झाले, चांगली गोष्ट झाली, आम्हाला तेच लागतंय. आपण पाहिलं असेल SD स्टँड, असेच गाळे होते, पुढं टपऱ्या होत्या, टपऱ्यांचे ते दुकानदार झाले, एक चांगला सन्मान त्यांना मिळाला. नवीन नगर रोडचे जे झाले ते सुद्धा टपऱ्या होत्या, तिथं व्यवस्था झाली. प्रत्येकाचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. पुढेही तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला संगमनेर सेवा समितीला निवडून दिलं पाहिजे. काल काही गोष्टी कारखाने आले होते, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते. माझा फोन द्या, आले होते बिचारे, प्रचार तर करणंच आहे.
नाईलाज असतो, यावं लागतं. आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं. आमदार मागून बोलायचा, बिचारा पुढे बोलायचा. केविलवाणी परिस्थिती होती. मी काही त्याच्यावर जात नाही, परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की MIDC कसा करता, कसे प्रयत्न केले, काय लागतं, पाणी कसं लागतं, हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी MIDC मंजूर केली असं सांगितलं. फोन केला डायरेक्ट, MIDC मंजूर. MIDC मंजूर फार चांगलं आहे. मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? लागतो का बघ. हॅलो, हा साहेब, उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे. ते का थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निव्वळ संगमेर पुरतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकामं झालेले. करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो, आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा चाललाय. काही मार्ग निघाला तर आनंदच आहे. सत्यजित प्रयत्न करतो, त्याच्या हाताला यश येवो. माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे. आणि सत्यजित तुलाच काम करावं लागेल, इतरांना वेळ नाही. इथं खूप काम पडलंय. प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या. आणि ते म्हणतात संगमेरची शांतता घालवतायत म्हणे. मला सांगा रे, संगमेरची शांतता घालवणारे आपण आहे? अरे यांचं वागणं, इथं माझं घर आहे, तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवतं, आम्ही एक गेट केलं. कुणी असं करेल का रे? त्या गेटवर गेट लावेल का? यांनी त्या गेटवर गेट लावलं होतं. पाहिलं ना तुम्ही? यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. ही शहराला बाधक प्रवृत्ती लक्षात ठेवा. आपला शहर पुढे जायचं असेल, शांततेनं चालायचं असेल, सुकून, खरं सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते संगमनेरमध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही. सुकून याचा अर्थ आंतरिक शांती. ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत. कठीण परिस्थिती होऊन जाईल. काही लोकांना हे मोडायचंच. ते सुद्धा काल आले, उत्तर दिलं सत्यजित, तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला, मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना. ते आज दिवसभर होते, विकासा करता संगमेरला आम्हाला मतदान करा, विकासा करता मतदान करा, हे करतो ते करतो, सगळं आश्वासन. मी त्यांना एकच म्हणल, तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला. अरे तुमच्या नगर मनमाड होईना, सगळी सत्ता असताना, खासदारकीची, आमदारकी, सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता दळ होईना तुम्हाला. आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय.
तेवढा करा, मग सांगाल या संगमेरवाल्याला विकासाच्या गप्पा. आणखी खूप बोलण्यासारखं आहे. मी काय त्यात जात नाही, पण आपण जेव्हा संगमनेर म्हणून सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपलं अस्तित्व, आपली प्रगती, आपला विकास, आपली शांतता, बंधुभाव, प्रेम एकमेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची, आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे संगमेरच्या विकासाकरता आणि शांततेकरता. सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार 30 नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि 31 मैथिलीताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्याने विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. इथं चूक चालणार नाही, चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही हे तुम्हाला सांगतो. चूक चालणार नाही बिलकुल. आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला निश्चितपणे खात्री वाटते. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.